मंडळी, पौष्टिक अशी दुधी भोपळा टाकून बनवलेली खिचडी. चला मग साहित्य बघूया. एक दुधी भोपळा घेतलाय मी मोठा, बारीक कापून घेऊया. डाळ घेतली, तुरीची डाळ अर्धी वाटी, अर्धी वाटी मसुरीची डाळ, अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, एक वाटी तांदूळ घेतलाय. अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तो भिजत तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊया. कांदा, टमाटा, दुधी, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर सर्व झालेलं आपलं कुकरमध्ये टाकून घेऊया. डाळ, तांदूळ हे सर्व भाज्या, चवीनुसार मीठ टाकूया, 1 चमचा तेल टाकूया, गरम मसाला, हळद, लवंग, काळी मिरी हिशोबाने टाकूया. तमालपत्र टाकलेलं आहे. आणि तुम्हाला ओली हवी तर जास्त पाणी टाकू शकता. मला जास्त ओली नव्हती त्याच्यामुळे मी हिशोबातच पाणी ठेवलेलं आहे, कारण दुधीचंही पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त ओलसर होते. कुकरला 4 शिट्ट्या मारून घेऊया. झालेली आपली छान खिचडी. राई, जिरं, हिंगाची फोडणी देऊन ताकासोबत खायला एक नंबर. चवीनुसार भोपळा टाकलेला माहिती पण नाही पडत मुलांना आणि त्याच्यामुळं खाल्ला जातो. अशा प्रकारे खिचडी बनवून बघा. दह्यासोबत किंवा ताकासोबत, मी ताकासोबत घेते. खायला एक नंबर लागते. चविष्ट पौष्टिक अशी खिचडी, चवीला एक नंबर लागते. बनवून बघा. धन्यवाद.